मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये देशमुख कुटुंबातील सर्वजण दिवाळीच्या सणाची तयारी करत असतात। दिवाळी तोंडावर आल्यामुळे आता सर्व बायकांची फराळ करण्याची लगबग सुरू असते। त्याचबरोबर अभि हा आकाशकंदील बनवत असतो। त्यावेळी आता एकदम तुझ्या आईसारखा आकाशकंदील बनवला गेला पाहिजे असं आता कांचन म्हणते, कारण अरुंधती खूप सुंदर आकाशकंदील दरवर्षी बनवते। त्यावेळी यश म्हणतो की हो ना, याला कुठे जमतोय। अभि म्हणतो पण प्रयत्न मी नक्कीच करणार आहे आईसारखा बनवण्याचा। त्यावेळी कांचन म्हणते झिरमिळ्या सुद्धा लाव हा, कारण झिरमिळ्यांशिवाय तो आकाशकंदील वाटतच नाही। तेव्हा ठीक आहे असं आता अभि म्हणतो। त्यानंतर अनघा आणि त्याचबरोबर अरुंधती तेथेच बसलेल्या असतात। तेव्हा आता अरुंधती सर्वांकडे कौतुकाने पाहते आणि म्हणते, असं एकत्र पाहून सर्वांना खूप छान वाटतंय ना, म्हणजे आई आप्पा सुद्धा किती खुश आहेत तू पाहतेस ना अनघा। आणि खूप काही दिवसांनी आपलं कुटुंब काहीतरी एकत्र करताना दिसतंय, स्पेशली अभि। तो चक्क आज आपल्याबरोबर आहे। तेव्हा अरुंधती अभिकडे पाहतच राहते। त्यानंतर ती म्हणते की आई आप्पांना किती त्याने त्रास दिलाय, तरी त्या बिचाऱ्या दोघांनीही किती सहजपणे अभिला माफ करून टाकले। तेव्हा अनघा म्हणते की मला खरंच वाटलं नव्हतं आई आणि आप्पा अभिला एवढ्या सहजतेने माफ करतील म्हणून। अरुंधती म्हणते उद्या अनिरुद्ध आणि संजना पुन्हा आले ना, तर आई सुद्धा तितक्या सहजतेने अनिरुद्धांना माफ करून टाकेन। त्यांचं खूप प्रेम आहे अनिरुद्धंवर, त्या आई आहेत ना म्हणून। तेव्हा अनघा म्हणते हो ते बरोबर आहे, परंतु आप्पा आहे ना बाबांना कधीच माफ करणार नाही, त्यांनी खूप मोठी चूक केली आहे। तेव्हा अरुंधती म्हणते खरंच खूप अतिरेक झाला आहे यावेळी। मग आता अनघा म्हणते हो। तेव्हा ती आता सांगू लागते, अगं ताई, अभि माझ्याकडे माफी मागायला आलेला, मी त्याला इथे राहायची परवानगी दिलीये, पण माफ नाही करू शकले। त्याने माझ्याकडे एक चान्स मागितलाय, परंतु हॉनेस्टली सांगू का, माझा त्याच्यावरनं अजिबात विश्वास राहिलेला नाहीये। अगं ताई, मी त्याला खूप वेळा माफ केलंय, सगळं काही विसरण्याचा प्रयत्न सुद्धा केला आहे, परंतु अभिच्यात काही सुधारणा झालीच नाहीये। तो पुन्हा पुन्हा चुका करतच आहे, त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवावा असं मला वाटतच नाही। तेव्हा अरुंधती तिला म्हणते, हे बघ, तू फक्त तुझ्या मनाचा विचार कर, बाकी कसलाही नको, कारण तू जो निर्णय घेशील ना त्या निर्णयात आम्ही तुझ्या बरोबरच आहोत। तुला मनापासून वाटत असेल तरच त्याला तू माफ कर, कारण आता परीक्षा देण्याची वेळ फक्त त्याची आहे असं ती समजावते। अनघा हो म्हणते। तेवढ्यातच आरोही देखील तेथे येते। तेव्हा अरुंधती तिला विचारते, काय ग, एकटीच कुठे गेली होती? मग आता ती म्हणते, आई थोडं काम होतं, पण चालून चालून ना दमायला लागलंय। त्यावेळी आता लगेच ती पाणी पिते। तेव्हा अनघा म्हणते, अगं रिक्षाने जायचं ना, एवढ्याशा अंतरासाठी रिक्षा मिळत नाही ना, आरोही म्हणते। अनघा लगेच उठते आणि किचनमध्ये जात म्हणते, मी तुझ्यासाठी लिंबू पाणी आणते, तर पंखा वाढवू का असं अरुंधती विचारते। त्यावेळी आरोही म्हणते नको। पुढे आता अरुंधती विचारते, काय ग, तिसरा संपायला येईल ना आता, मग चोरोटी तर भरायला हवी। तेव्हा आरोही म्हणते, हो ना, चोरोटी सुद्धा भरायची आहे, आणि आजी सुद्धा तेच म्हणत होत्या। तेव्हा अरुंधती हसते आणि म्हणते, आईंना सवय आहे ह्या सगळ्याची, खूप हौस आहे। तेवढ्यातच आता यशला एक फोन येतो। तेव्हा त्याचं फोनवरचं ते बोलणं ऐकून तो जरा आश्चर्याने विचारतो की काय आणि कधी। तेव्हा घरातील सर्वजण आता काय झालं म्हणून त्याच्याकडे पाहू लागतात। तेव्हा ठीक आहे, थँक्स असं म्हणून तो आता फोन ठेवतो। मग नंतर आता अरुंधती विचारते, यश बाळा, अरे काही टेन्शन तर नाही आहे ना? तेव्हा आता यश लगेच सांगतो, अगं आई, बाबा आणि संजनाला बेल मिळाली असं म्हटल्याबरोबरच सर्वांना धक्का बसतो। तर आप्पा आश्चर्याने विचारतात, काय? तर कांचन आता म्हणते, रे देवा, देवच पावला असं म्हणून ती लगेच देवाचे आभार मानते। तेव्हा आता कांचनची ही एक्साइटमेंट पाहून सर्वजण आता विचारात पडतात। मग नंतर आता कांचन म्हणते, कसं आहे ना, माझा अनिरुद्ध आता दिवाळीला माझ्याजवळ असणार, मग आपण आता त्याच्या आवडीचा फराळ सुद्धा बनवायला हवा। दुसरीकडे आता अनिरुद्ध आणि संजना बाहेर असतात। त्याच वेळी आता देशमाने हे त्यांना एक अजून धक्का देतात की कसं आहे ना, तुम्हाला भोसलेंनी एक निरोप दिलाय। तेव्हा कोणता निरोप असं अनिरुद्ध विचारतो। भोसलेंनी तुम्ही जे पैसे त्यांच्याकडून ॲडव्हान्स म्हणून घेतले होते ते पैसे 1 महिन्याच्या आत रिटर्न करायचे असं आता देशमाने सांगतात। त्यामुळे संजना अनिरुद्ध एकमेकांकडे पाहतच राहतात। तेव्हा तुम्हाला फक्त 1 महिन्याची
दिवाळीची मुदत दिलीये असं जेव्हा देशमाने म्हणतात, संजना आता हादरते आणि म्हणते 1 महिन्यात आम्ही पैसे कुठून आणणार आहोत आता? मग आता देशमाने म्हणतात तो तुमचा प्रश्न आहे. त्यानंतर आता देशमाने म्हणतात कसं आहे ना, मला माझीसुद्धा फी हवी आहे. तेव्हा संजना म्हणते तुम्हाला तुमचे पैसे नक्कीच मिळतील, त्याची काळजी करू नका हां. तेव्हा आता अनिरुद्ध म्हणतो हो मिळतील पैसे. तेव्हा आता देशमाने म्हणतात हो मिळतीलच, पण तुम्हाला एक फुकटचा सल्ला देऊ का मॅडम, तुम्ही जरा अतिरेकच करताय. अहो मी तुम्हाला आत्ता सांगतोय की अजिबात त्या भोसलेच्या नादी लागू नका. हो असा माणूस आहे ना की तो काहीही करू शकतो जर तुम्ही वेळेवर पैसे दिले नाही तर. संजना म्हणते देशमाने तुमचं काम तुम्ही करा, असे खूप पाहिले आहेत आम्ही, आता त्याला कसं गप्प करायचं ना हे मी पाहते. तेव्हा अनिरुद्ध संजनाकडे पाहतच राहतो. देशमाने मात्र डोक्याला हात लावतात आणि पुन्हा एकदा पैशांची मागणी करून तेथून जातात. संजना रागातच त्याच्याकडे पाहते. अनिरुद्ध संजना तेथेच उभे असतात. मग नंतरच आता अनिरुद्ध म्हणतो चल पटकन मला घरी जायचंय, कारण असं झालंय कधी एकदा घरी जातोय त्याचबरोबर अशी फ्रेश आंघोळ करतोय आणि मस्त अशी झोप काढतोय. तेव्हा संजना म्हणते तुला हे घरी जायचंय का आता? तेव्हा तो म्हणतो मग कुठे जायचंय? तेव्हा ती विचारते काय रे, तुला असं वाटतंय का तेथे रेड कार्पेट वगैरे टाकून आपल्या स्वागताची तयारी केली असेल? असं होऊ शकत नाही, आपल्याला तेथे कुणीही घरात घेणार नाही. मग अनिरुद्ध विचारतो काय करायचं काय पुढे आणि कधी घरी जायचं ते सुद्धा सांग. तेव्हा मी सांगेन तेव्हा घरी जायचं असं संजना आता म्हणते. अरे त्या अरुंधतीमुळे आपण 2 दिवस घराबाहेर काढले आहेत, तिच्यामुळेच आता हे सगळं काही महाभारत घडलं आणि त्याची भरपाई तिच्याकडून करून घ्यायला नको का? तर आता ते दोघेही कुठेतरी जायला निघतात. दुसरीकडे आता घरातील सर्वजणी दिवाळीचा फराळ बनवत असतात. अरुंधती तितक्यात तेथे येते आणि म्हणते की बोलता बोलता फराळसुद्धा होत आलाय, तू हे काय करतीये, पोहे भाजतीये का? बरं ठीक आहे, तू काय कर जरा गॅस कमी कर नाहीतर पोहे खाली लागतील. तेव्हा ठीक आहे असं अनघा म्हणते. मग आरोही तू काय करतीये? तेव्हा आजीच्या पद्धतीने मला अनारसे बनवायचेत. अरुंधती म्हणते ते तांदूळ भिजत घातले आहेत ना, त्यातलं पाणी सकाळ संध्याकाळ बदलत जा, म्हणजे काय होईल माहिती आहे का, वास नाही येणार उग्र. तेव्हा आरोही हो असं म्हणते. मग कांचन तेथे येते. त्याचवेळी अरुंधती म्हणते आई पहा ना, अहो बोलता बोलता दिवाळीसुद्धा झाली. तेव्हा कांचन म्हणते कसं आहे ना बाळा, आता व्हायलाच हवी ना दिवाळी, कारण दिवाळी तोंडावर आली आहे. मग आपल्या घरी कसं दिवाळीचा सण किती छान प्रकारे साजरा केला जातो, अगदी साग्र संगीत असतं सगळं. तेव्हा अरुंधती म्हणते हो ना, त्यानंतर आता पुढच्या वर्षी दिवाळीसाठी एक बाळ असेल अजून, असं आता अनघा म्हणते. कारण मला तर असं वाटतच होतं की आरोहीला कधी एकदा बाळ होईल, म्हणजे जानकीला भावंडसुद्धा होईल. कांचन म्हणते मग तू वाट का बघायची, दुसरा चान्स घ्यायचा की. तेव्हा अनघा अरुंधतीकडे पाहतच राहते आणि म्हणते नको बाबा मला दुसरा चान्स नको, मी जानकी एकटीच बरी आहे, कारण मला दुसऱ्या बाळाचा आता इथून पुढे विचार करायचा नाही आहे, तिला शिकून सवरून मोठं करायचं आहे. आरोहीचं बाळ असणारच आहे की भावंड म्हणून. तेव्हा आता खरं आहे ग तुझं, जानकी बघता बघता आता खूप मोठी होईल असं अरुंधती म्हणते. तेव्हा कांचन आता म्हणते बरोबर आहे बाई तुझं, कारण आता लहान मुलं सांभाळणं होत नाही ग. अरुंधती म्हणते आपण तेव्हाच्या काळात 3-3 मुलं कशी सांभाळली असेल आई. कांचन म्हणते तेव्हाची गोष्ट वेगळी आहे, आता कसं आहे ना ग, आपल्याला अजिबात उठता येत नाही की बसता येत नाही, त्या लहान मुलांपाठीमागे कसं पळायचं. तेव्हा कांचनला आता वाईट वाटत असतं की इथे कुणी सांभाळायला नाही, म्हणून अनघा असा निर्णय घेत असेल की दुसरं बाळ नकोच म्हणून. पण आता अनघा म्हणते असं नाही आहे आजी, अहो तुम्ही स्वतःला दोष देऊ नका, कारण तुम्ही किती करता लहान मुलांसाठी, माझ्या जानकीसाठी हे मला दिसतंय ना. अहो मी बाहेर जाते ते फक्त तुमच्यामुळे, मला अजिबात जानकीची काळजी राहत नाही. तेव्हा आरोही म्हणते या परिस्थितीतही अहो तुम्ही किती काळजी घेताय, आणि कसं आहे ना, आम्ही जर स्वतंत्र राहत असलो तरीही स्वतःची कामं स्वतःच करायला लागली असती, मग मळमळ होऊ देत की उलट्या होऊ देत, मला तर स्वयंपाक करायला लागला असता. पुढे आता कांचन इमोशनल होते आणि म्हणते आज प्रत्येकाला स्वतंत्र हवं असतं, म्हाताऱ्या माणसांची सर्वांनाच अडचण होऊ लागली आहे.
तेव्हा आता कांचनला असं उदास झालेलं पाहून अरुंधती समजावते, अहो सर्व घरांमध्ये असं नसतं. तुमच्या नातसुना बघा ना, किती एकत्र तुमच्याबरोबर आनंदात राहत आहेत. सर्वजण नसतात असे, असं ती समजावते. तेव्हा आता अनघा देखील समजावते आणि आरोही. मग कांचनचा मूड ठीक होतो. पुढे आरोही म्हणते, अजून खूप लाडू वळायचे राहिले आहेत आजी. त्यानंतर कांचन आता एकदम शांत होते आणि म्हणते, माझ्या अनिरुद्धला बेसनाचे आणि रव्याचे लाडू खरंच खूप आवडतात. आता त्याला बेल मिळाली आहे ना, तो येईल घरी, असं म्हणून आता ती पुन्हा इमोशनल होते की कधी एकदा माझा अनिरुद्ध घरी येणार. पुन्हा एकदा सर्वजण तिच्याकडे पाहत राहतात. पण अनिरुद्धने एवढं सगळं काही केलं तरी कांचनचा अनिरुद्धवर किती जीव आहे हे त्यातून दिसतं. पुढे आता कांचन म्हणते, कसं आहे ना, आपण आता जसं अभिला माफ केलं तसं अनिरुद्धला देखील करूयात. तेव्हा आता अरुंधती म्हणते, तुम्हाला वाटतं ना, तो निर्णय घ्या, हवं तसं वागा. मग आता कांचन तिच्याकडे पाहतच राहते. दुसरीकडे आता अनिरुद्ध म्हणतो, अगं चल ना संजना घरी, आपले सर्वजण वाट पाहत असतील. मग संजना म्हणते, सिरियसली अरे तुला असं वाटतं का अजूनही तुझी सर्वजण वाट पाहत असतील म्हणून? ती अरुंधती तुला माहीत नाही कशी आहे. आता आपण घरी जाणार नाही आहोत कारण योग्य मुहूर्त साधूनच आता घरी जायचंय. तेव्हा कोणता मुहूर्त, काय चाललंय काय तुझं? आपल्याला दुसरीकडे राहायला जागा नाहीये, असं अनिरुद्ध म्हणतो. त्याचवेळी संजना म्हणते, आहे अरे एका ठिकाणी जागा, माझी मैत्रीण आहे ना, तिचा आहे एक फ्लॅट, आपण तिथे राहूयात. अनिरुद्ध म्हणतो की खरंच का, आहे का नक्की तिथे चांगलं? तेव्हा आता संजना म्हणते, हो आहे सगळ्या सोयी सुविधा, तू नको काळजी करू, माझं तिच्याबरोबर बोलणं होतंयच आता. मग आता अनिरुद्ध म्हणतो, ठीक आहे, पण आपल्याला काहीतरी काम शोधायला हवं. माझा एक मित्र आलाय US वरून, मी काय करतो त्याला भेटतो अगोदर, कारण त्याला भेटलं की मला लगेच जॉब मिळेल. आणि तू सुद्धा हातपाय हलव, नुसती घरात बसून राहू नको, कारण आपल्या दोघांनी काम करणं गरजेचं आहे. तेव्हा संजना म्हणते, ऑब्वियसली अरे तुला असं वाटतंय का मी घरी थांबेल म्हणून? मग आता तो म्हणतो की नाही ग, तू नाही राहणार घरी, मला माहिती आहे, तू पण काहीतरी जॉब कर. तेव्हा ठीक आहे असं आता अनिरुद्ध आणि संजनाचं ठरतं. मग आता ते दोघेही तेथून चाललेले असतात. पण आता संजनाच्या डोक्यात वेगळंच काहीतरी शिजत असतं. म्हणूनच आता ती म्हणते की अनिरुद्ध, त्या अरुंधतीला मला असा झटका द्यायचा आहे ना, तिच्यामुळे आपल्याला 2 दिवस घराबाहेर राहावं लागलं, मी तिला सोडणार नाही आहे. अरे तुला नाही येत का रे तिचा राग? मग आता अनिरुद्ध म्हणतो, राग करून तरी काय करायचंय, जे आहे ते आपल्याला भोगावं लागतंय. तेव्हा आता मी तिचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही आहे, असं संजनाचं बोलणं सुरू असतं. आणि ते दोघेही आता संजनाच्या मैत्रिणीच्या घरी निघालेलेच असतात. आज तेथे काही माणसं येतात, ती माणसं असतात ती भोसलेची, आणि ते काठ्यांनी जबर अनिरुद्ध संजनाला मारहाण करतात. तेव्हा अनिरुद्ध विचारतो, अरे आम्ही काय केलंय? तेव्हा भोसले सरांचे पैसे लवकरात लवकर द्या, नाहीतर तुम्हाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी आता ते दोघांना देतात. त्याला आता खूप लागलेलं असतं. त्याच वेळी संजना आता लगेच त्या माणसांना तेथून हाकलवून लावण्याचा प्रयत्न करते. अनिरुद्ध त्या हातात काठी पकडतो, तर आता हाताला आणि पायाला त्याच्या जबर मार लागलेला असतो. मग आता नंतर ते धमकी देतात की आम्ही पुन्हा येणार जर लवकरात लवकर पैसे दिले नाही तर, असं म्हणून ते आता तेथून जातात. मग आता अनिरुद्ध, तू ओके आहेस ना, असं संजना विचारते. तो म्हणतो की तुला दिसत नाही का ग? ती म्हणते, अरे दिसतंय, पण आता घरी जावं तर लागेल ना. दुसरीकडे आता आरोही म्हणते, काम थांबवा आणि अगोदर तुम्ही चहा पिऊन घ्या बरं. तेव्हा चहाचं नाव काढल्यानंतर आता यश आणि आप्पा हे दोघेही खूपच खुश होतात आणि म्हणतात की वा वा, बरं झालं आरोही, तू स्पेशल चहा बनवलास. तेवढ्यातच कांचन देखील तेथे येते. आरोही आता त्या दोघांनाही चहा देते खरं, पण आता कांचन म्हणते, आरोही तू धुळीमध्ये काय करतेयस, इथे खोकला होईल तुला, अगं पुन्हा तोंड बांध बरं. तेव्हा ती म्हणते, आजी आत्ताच आली आहे मी. तरीही कांचन ऐकत नाही. ती म्हणते, अगोदर तोंड बांधायचं, मग नंतर आता तुम्हाला हे सगळं करायची काय गरज, असं कांचन विचारते. आप्पा म्हणतात, पहा चोराच्या कशा उलट्या बोंबा असतात, कारण मगाशीच म्हणाली दिवाळी आली, घर साफ करायला हवं, आणि आता काय म्हणते तर काम करू नका म्हणून. काय ग, काय तुझं चाललं असतं? तरीही बोलते आणि नाही केलं तरीही बोलते. पुढे आता यश म्हणतो की आप्पा तुमचं काय चाललंय हो, माझी आजी किती काम करते तुम्ही पाहिलं ना सकाळपासून, आणि तुम्ही तर नुसते बसले आहात, नुसती बडबड करत आहात, हातात झाडूसुद्धा घेतला नाही सकाळपासून. कांचनला वाटतं की आता हा माझं कौतुक करतोय, पण आता तो कांचनलाच टोमणे मारत असतो.
तेव्हा आप्पांना आता समजत नाही म्हणूनच ते म्हणतात, काय रे गधड्या, सकाळपासून काम करतोय असं म्हणून ते झाडूच हातात घेतात आणि यशच्या पाठीमागे धावतात. ते या सगळ्यांची आता गंमतच सुरू असते. सर्वजण खूप खुश असतात. त्याच वेळी आता अनघा म्हणते की तुम्ही थांबा बरं सर्वांनी, तर तुम्ही चकली खाऊन पहा आणि टेस्ट कशी झाली आहे ना ते पण सांगा. तेव्हा सर्वजण अनघाजवळ येतात. मग आता आप्पा म्हणतात, अगोदर मला पाहिजे, तर कांचन म्हणते मला पाहिजे, तर यश देखील म्हणतो नाही मीच अगोदर टेस्ट करणार. तेव्हा अनघा म्हणते थांबा असं म्हणून ती तिघांनाही चकल्या देते. तेव्हा करंजीसुद्धा सकाळीच बनवून झाली आहे असं अनघा म्हणते. तेव्हा ते सुद्धा टेस्ट करायला आण असं आता आप्पा म्हणतात. तेवढ्यातच अरुंधती बेसनाचे लाडू घेऊन तेथे येते आणि टेस्ट करायला सांगते. तेव्हा आता अगदी खाण्याची तेथे रेलचेलच सुरू असते. हा सर्वजण आता खूप खुश असतात आणि फराळ खाण्याचा आनंद घेत असतात. पुढे आप्पा विचारतात, काय ग अरुंधती, सर्व फराळ झाला म्हणायचा आता. मग आता ती म्हणते, हो आप्पा, घरी फराळ केला नाही तर आईंना चैन पडणार आहे का. तेव्हा आता पुढे आप्पा म्हणतात, वा वा, लाडू खूप सुंदर दिसत आहेत अरुंधती, टेस्ट करून पाहतो हा. कांचन रागातच आप्पांकडे पाहते आणि लगेच त्यांच्या हातातून लाडूच हिसकावून घेते आणि म्हणते, आता लाडू खायचे नाहीत अजिबात, सगळं काही एकत्र खायचं आणि मग त्रास करून घ्यायचा. ही तुमची नेहमीची सवयच आहे. हल्ली तुम्हाला अजिबात पचत नाही आणि पोटाला त्रास देखील होतो, तुम्हाला माहीतच असेल ना. पुढे आता आप्पा गंमत करतात. कांचनच्या हातातून ते ताटं सोडून घेतात आणि दिवाळी वर्षातून एकदा येते तरीही पथ्य पाळतच बसायची का असं म्हणून आप्पा ते ताट घेऊन चक्क पळून जातात. मग आता सगळेजण त्यांच्यावर हसतात. म्हणतात, आप्पा अहो काय आहे हे, चक्क आजीच्या हातातून तुम्ही ताट ओढून घेतलं. तेव्हा आता अरुंधती म्हणते, आप्पा अहो आईंचं बरोबर आहे, तुम्ही खा पण जरा बेतानेच खा. तेव्हा आता कांचन अभिला लगेच विचारते, काय रे, अनिरुद्ध आणि संजनाला बेल मिळाली, मग ते दोघे अजूनही घरी का आले नाहीत. तेव्हा आता अभि काहीही बोलत नाही. त्यावेळी आता सर्वजण कांचनकडे पाहत राहतात. तिला असं वाटत असतं की कधी एकदा अनिरुद्ध संजना घरी येतील म्हणून. संजनाचं जाऊ दे, निदान अनिरुद्ध तरी आला पाहिजे अशी आता कांचनची अपेक्षा असते. त्याचवेळी आप्पा आता चिडतात आणि म्हणतात, काय ग, त्या अनिरुद्धने काय काय केलं तरीही तुला त्याच्याबद्दल एवढा कळवळा का. मग आता तो माझा पोटचा मुलगा आहे, त्यांनी काहीही करू दे, मी चुका माफ करणारच ना. जाऊ दे, दिवाळीमध्ये इकडे तिकडे कुठे भटकणार ते दोघे. आता आप्पांनाच जा विचारते. आप्पा आता म्हणतात, अजिबात मी त्या दोघांनाही घरी घेऊन येणार नाही आणि घरात पाऊल देखील ठेवू देणार नाही. मला माझ्या माणसांसोबत दिवाळी साजरी करायची आहे आणि मला माझीच माणसं फक्त घरात हवी आहेत. तेव्हा अनिरुद्ध आपला नाही आहे का, कांचन पुन्हा विचारते. तेव्हा उगीच वाद घालू नको, मी तुला शेवटचं सांगतोय असं आप्पा आता कांचनला चांगलंच दम भरतात. या घरामध्ये मी अजिबात त्याला पाऊल ठेवू देणार नाही आहे. तेव्हा कांचन आता अगदी इमोशनल होते आणि तुम्ही त्याला घरात येऊ देणार नाही का असं विचारते. त्यावेळी आप्पा म्हणतात, सुदैवाने मला असं करता आलं असतं तर बरं झालं असतं, परंतु त्या बाबतीत ना माझं दुर्दैव आहे, कारण त्याचा या घरावर वारसा हक्क आहे. त्यामुळे मी त्याला या घरातून बाहेर काढू शकत नाही ना, आणि त्याच्या वाट्याचे पैसे सुद्धा त्याला देऊ शकत नाही, कारण माझी तेवढी ऐपत नाही आहे ना आता या क्षणी. माझी कितीही इच्छा असली ना तरीही मी त्याला या घरातून बाहेर काढू शकत नाही. पण जोपर्यंत तो इथे नाही आहे ना आणि मी इथे आहे ना, तोपर्यंत तरी मला सुखाने जगू देत, तो नकोय मला या घरामध्ये. त्यावेळी आता सर्वांना आप्पाबद्दल खरंच खूप वाईट वाटतं. तेव्हा आता आप्पा म्हणतात, मी तुला शेवटचं सांगतोय, पुन्हा तू अजिबात या घरामध्ये त्याचं नाव काढायचं नाही, मी तुला ही कळकळीची विनंती करतोय. तेव्हा सर्वजण आप्पांकडे पाहू लागतात. तर कांचनला आता खूप वाईट वाटतं. आप्पांच्या या निर्णयावर कांचन विचार करते आणि आप्पांकडे पाहतच राहते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये संजना काम पाहण्यासाठी इंटरव्ह्यू देते. त्याचवेळी आता तुम्ही बाहेर कशा, तेव्हा आम्हाला बेल मिळाली असं संजना म्हणते. त्या मॅडम आता म्हणतात की तुम्ही जाऊ शकताय. तेव्हा संजना त्यांच्याकडे पाहतच राहते. दुसरीकडे आता पूर्ण समृद्धीला अगदी छान प्रकारे डेकोरेशन आणि लाइटिंग केलेली असते, कारण दिवाळीचा सण असतो आणि त्यामुळेच आता घरातील सर्वजण अगदी समृद्धीकडे पाहतच राहतात, कारण अगदी समृद्धी छान प्रकारे अजूनही
तशीच उभी असते, म्हणून कांचनला आता तो अभिमान असतो. घरातील सर्वजण आता कांचनला विचारतात कसं वाटतंय, तेव्हा ही रोषणाई ना खरंच खूप छान वाटतीये. समृद्धी आपली जुनी झाली नाहीये, अगदी नव्यानेच लखसारखी उजाळली आहे असं कांचन आता म्हणते. तेव्हा सर्वजण आता समृद्धीकडे पाहतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.